तर पुण्यामधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण अजित पवार वैष्णवीच्या लग्नामध्ये आले होते असं अनिल कसपटे यांनी म्हटलेलं आहे। फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली असं दादांनी विचारलं होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी ही माहिती दिली। वैष्णवीचे सासरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत। वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत। काय सांगाल, अजित पवार देखील या लग्नास उपस्थित होते, काय चर्चा त्यावेळेस नक्की झाली? अजित दादांना शुभाशीर्वाद मुला मुलींना देण्यासाठी सांगितलं होतं। अजित दादा ज्यावेळेस दादांना आशीर्वाद देण्यासाठी आले त्यावेळेस ते आशीर्वाद देण्या अगोदर मला म्हणले आमच्या राजेंद्र राघवणेंकडे पाहून की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, असं ते बोलले होते मला। किती वेळ दादा त्या लग्नात? दादा कमीत कमी अर्धा पाऊण तास तिथं होते। आता पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते हगवणे जे आहेत ते पदाधिकारी, त्यामुळे कुठेतरी अटक करायला विलंब होतो असं वाटतंय। हो, त्यामुळं विलंब होते, कारण दोन आरोपी आजही 6 दिवस झाले तरी फरार आहेत। ह्याच्या मागे कुठंतरी काहीतरी गडबड आहे असं आम्हाला वाटतंय। त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी। पण राजकीय तुम्हाला वाटतं का की दबाव होता असेल पोलिसांवर? नाही, पोलीस त्यांचा तपास त्या दिशेने करतायत। मग अटक का होत नाही? आता हे तुम्हीच ठरवा, अटक का होत नाही। तुम्हीच मीडियाने सांगावं की का होत नाही। राजकीय दबाव असल्याचं तुम्हाला वाटतंय का? असं वाटतं राजकीय दबाव असावा। राजकीय दबाव असल्याशिवाय ते इतके दिवस फरार राहू शकत नाही हे कोणीही सांगेल। अजितदादांना एकच विनंती आहे की ह्या नराधमाला तुमचा कार्यकर्ता असेल, पुढारी असेल, तुमचा नेता जरी असेल तरी त्याला योग्य न्याय देण्याकरता तुम्ही त्याला कस्टडीत घेतलं पाहिजे। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड।